आता सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे कालपर्यंत अगदी सुरळीत चाललं होतं. गावातील लोक आपापल्या कामात व्यस्त होती, लहान मुलं खेळण्यामध्ये दंग होती. आता तुम्ही माझ्या पाठीमागे आजूबाजूला पाहू शकता, सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, गावकऱ्यांमध्ये गोंधळ आहे. आता इथे माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की कालची परिस्थिती नेमकी कशी होती. तर तुम्ही मला सांगाल का की कालची परिस्थिती इथे कशी होती? अतिशय भीतीचं वातावरण होता, गोंधळ उडाला होता आणि सगळे घाबरलेले होते. तर आता दुसऱ्यांकडून जाणून घेऊयात. मला सांगा तुम्ही, काल जो इथे गोंधळ निर्माण झालेला त्याबद्दल तुम्हाला सरकारकडून काही मदत मिळाली आहे का? आम्ही कालपासून प्रयत्न करतो काहीतरी मदत मिळावी, पण अजूनपर्यंत कोणतीही मदत आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. तर आता तुम्ही पाहिलेलंच आहे, ऐकलंच आहे की गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कालची रात्र त्यांच्यासाठी खूप भयावह होती. ना वीज, ना पाणी, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरकारकडून अजूनही कुठलीच मदतीची पावलं उचलली गेलेली नाहीये. हे सरकारचे मोठे मोठे हेवे दावे पण सामान्य नागरिकापर्यंत, ग्राउंड लेवलला पोहोचेपर्यंत कुठेतरी हवेमध्ये विरून जातात, असं येथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. तर कॅमेरामन निखिल कदम सोबत ओम प्रकाश वाल्मिक, मस्ती माझा न्यूज.